हा ना हो आता हे काढलं काय पेऱ्या पडल्यात असल्या पेऱ्या म्हणजे तिला स्वाभाविक ती बाबा म्हणजे तुमची परंपरा आहे का ती परंपरा म्हणजे तिला अशी जर पेऱ्या पाडल्या ना हा तर दिसायला कसं आपण कसं पावडर लावतो हा तेल लावतो भांग पाडतो तसं हिला भांग पाडला तेल लावलं तेव्हा ही कशी दिसती शोभवान दिसती कसं आहे ना अरे गावात आणले हा शेळी ठेवली ना करडू आणि करायला काय बसतो कारण आता मी शेळीला पाचतो हा बिटल कसं म्हणतात त्याला बिटल क्रॉस क्रॉस हा मग क्रॉस मला म्हणला बिटल आहे म्हणला ठीक आहे त्याला खाली कंबाळ लोंबली आणि कानात रंगाला बघ ना कसं हे बघ या आपल्या शहर टाकत नाही बिट्टल मला म्हणला का बिट्टल हा बिट्टल हा नाव काय ठेवलंय त्याचं नाव आता पाठ आहे ती नाव आता ठेवावं लागेल राणी राणी तर बघा आता नाना मी पाला न्यायला थांबलो होतो आता कसं आहे पाला नाही न्यायला की करड उपाशी मारते ती त्यामुळं काय झालं आता नाना मी पाला घेऊन चाललो तात्या काय दिलं मिठ्या काढून हाय ना मिठ्या दिल्या काढून पाल्याला थांबलो होता या पाला बिला घेतला सकाळचं उठलं की आम्हाला हेच काम पुरवतो या तर पाला पण एवढं लय भरलाय ना बोर हिरवी गार आहे त्यामुळं आता आम्ही चाललोय पाली आता 4-5 करड आहेत है ना तब्येत वाटते पाणी लावून पिती हा हा याला बोर पण लय हा त्यामुळं आता आम्ही काय केलंय आपलं कुऱ्हाड पण मी आता वाड्यावरून आणली तर आता म्हणलं आपलं जाता जाता थोडासा पाला घेऊन गेलं म्हणजे बरं पडेल हा चाललोय नाना मी तर तात्या गेला मिठ्या घेऊन घरी मिठ्या घेऊन गेला आता आम्ही पण चाललोय या आता याला इकडे बांधायकडे टाकावं लागेल कुठेतरी तराच देतात आता काठीला बोरं पण लय हा तर मित्रांनो तर आता आज आमचा वाडा दुसऱ्या ठिकाणी यायचा आहे दुसऱ्या ठिकाणी यायचं तर आता आम्ही मीडिया वरती बोलावलो वरती आता वरती यायचं म्हणलं वरती मीडिया बोलावं लागतं आता मीडिया आता ही कसं आहे ही गाबणी एमडी मीडिया काय ना एमडीला किती वाजतात एमडीला कुकरी किती वाजतात 2 वाजतात असं नाना म्हणतोय तर आता 2 दिवसात येईलच ती आता नाना जर आपण की किती वर्षाचा अनुभव आहे नाना तिकडे काय करतोय पाडतोय शर्टाला ते शर्ट अजून लांब आहेत थोडी पण येत झाली काय बरोबर हळूहळू चराय झाल्या आता त्यांच्या मिठ्या तिकडं पलीकडे तर आमच्या मिठ्या गरज पडलीच आहे आत्ताच खरं मिठ्याला व्हायचं चराय गावते या आता चालू आहे नानाला विचारतो बकऱ्याचा किती वर्षापासून अनुभव आहे तुम्हाला मिठ्या तिकडे तात्या त्या कोपऱ्यावी नाना किती वर्षाचा अनुभव आहे बकऱ्याचा तुम्हाला जन्मल्यापासून आहे 45 वर्ष तर आता 50 ते 45 वर्ष आता किती वर्षापासून बकरी वळता बकऱ्यात आम्ही वळतोय म्हणजे 45 वर्षापासून लहानपणापासून किती वर्षापासून 50 वर्ष 50 वर्षे तर तुम्ही आता तुमच्या हातात जेव्हापासून बकरी आला तेव्हापासून तुम्ही कुठं फिरता का नाही फिरत नाही फिरती का ते बकरी दिवसभर चारायची संध्याकाळी पासवायची वाघर द्यायची तर जेवता किती टाइम 2 टाइम जेवतोय फक्त आता सकाळी जेवलो 10:30 हा आता संध्याकाळी जवळ 7-8 वाजता जेवायला लोक 3 टाइम जेवतात लोक 3 टाइम जेवतात आराम मध्ये राहतात पण आम्हाला नाही ना आता आमच्या बकऱ्यामुळं काय सारखं फिरतं चालू तर आता वेळ भेटलं तर नंतर कधी पाणी भेटलं हे सांगता येणार आता सकाळी वाड्यावर पाणी प्यायला आता डायरेक्ट संध्याकाळीच पाणी ना आता कुठं गा दुपारचं गावलं तर पिलं ना पाणी नाही गावलं
तर बघा आता आमचं जीवन सकाळी पाणी प्यायचं तेवढं डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी जेवण पण 2च टाईम. 2 टाइम गावलं तर मग दुपारी कधीतरी पाणी प्यायचं. तर आज एवढ्या उन्हात तानात आपला वाडा यायचा हा. हो ना, तर आता वाड्याला पण टाइमच होतोय. टाइमच तर मिठाला पण हिरवगार याचा. गाडी तर एवढं ऊन ऊन कसं काय लागतंय ऊन. ऊन लय लागते, ऊन भरपूर झाले. तर त्या दिवशी कीर्तन ऐकलं कसं काय इंद्रेकर महाराजांचं. कीर्तन ऐकलं लय भारी बाबा. हा. दिवसभर बकरी वळली आणि 6 वाजता गेलो कीर्तन ऐकायला. कसं काय होतं. इंदुरीकर महाराज लयच भारी बोलायला आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगायला. कारण असं जर ज्ञान घेतलं असतं तर आम्हाला शिक्षण दिलं नाही ना, आमच्या आई वडिलांनी आजोबांनी शिक्षण दिलं नाही तर लय ज्ञान इंदुरीकर यांनी लय बिचाऱ्याकडे ज्ञान लय. तर भारी वाटलं ना. लय भारी वाटलं. असं वाट गेलं होतं पण हलाव नाही असं वाटलं. जेवण बिवण किती. जेवण तर काय किती पण जेवणाला माप नाही. लय भरपूर जेवण, जिलाबी, वरण, भात. टाइम किती झालता टाइम. टाइम झाले ते 9 वाजले होते. तर आता तात्यानं आपण बकऱ्या घालूया. हो ना, तर उन्हाचं तर काय बोलायचंच नाही. ऊन लय. ऊन पण लय करडा. सकाळी करडाला काय चावलं काय माहित. त्याला मावळाच्या माश्या चावल्या. तर मावाळा कुठेतरी झाडात असेल आणि आपलं खायला गेलं. त्या मावळाच्या माश्या उठल्या. उडल्या तर याला लय चावलं. कसलं ओरडत होतं. लय 2-4 करडाला लय भरपूर चावल्या. ह्याला पण चावलं आणि ह्याला पण चावलं. हिरवगार झाड आहे सावली. ह्याला काय म्हणायचं नाना. त्याला करंजा करून जे करून पण हिरवागार आहे आणि पाणी काय करायचं या कडलाची. हा करंजा इकडं पाणी. हो बघा मित्रांनो, आता उपळा आहे. उपळा पाण्याचा उपळा आहे. तर बरोबर आता डायरेक्ट खालनं वर पाणी येतंय. डायरेक्ट बांधातून उपळा आहे. तर गार पाणी उपळ्याचं. मिठ्या पण काय झालं उपळ्याच्या पाण्याच्या मधोमध चरतीत आहे. हिरवगार चरा आहे. तात्या मोरं बोलावतो मिठ्या. काय मिठ्या डायरेक्ट पाण्यातच शिरून खातीत आहे. तात्या मोरं बोलावतो मिठ्या. तर मिठ्याला कसे मोरं बोलावल्या तरच मिठ्या येते तिथं, नाही तर मिठ्या येत नाही तर अजिबात. तर मिठ्याला पण ज्ञान आहे. मोरं बोलावलं तरच जाणार नाही तर जाणारच नाही तर. आता बघा आता तात्या मग सगळ्या मिठ्या गेल्या. नाना तिकडे की ज्या ठिकाणी बोलावलं त्याच ठिकाणी मिठ्या गेल्या पाहिजे. आता काकू पण मिठ्या घाली. हा ना. हो, आता हे काढलं काय पेऱ्या पडल्यात असल्या. पेऱ्या म्हणजे स्वाभाविक ती बाबा. म्हणजे तुमची परंपरा आहे का ती. परंपरा म्हणजे तिला अशी जर पेऱ्या पाडल्या ना हा. तर ती सायला कसं आपण कसं पावडर लावतो, हा तेल लावतो, भांग पाडतो, तसं हिला भांग पाडला, तेल लावलं, तेव्हा ही कशी दिसती. शोभवान दिसती. आता हातात घे नीट बघ कशी दिसते. हा मग शोभवान झाली ना आता. हा. असं आहे ती. तर पेऱ्या पाडल्या म्हणजे काठी 1 नंबरच ती. 1 नंबर पिढा पिढीची ही म्हणजे आमची एक परंपरा आहे ती. तर आता डायरेक्ट पेऱ्या पाडल्या तर आपल्या बारीक बारीक. तर आता कडबिड कधी केलंय काय माहित. कडे काय केलं चेहरा आता याला दसऱ्याला. दसरा केलंय. आता हे काय करावं लागतं. हे का करावं लागतं ते पहिल्यापासून आमची स्वभाज आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हातात आहे ना. प्रत्येकाच्या हातात आहे कड. हे चांदीच आहे. चांदी. हा ते चांदीच आहे. आता किती जणांना केलं. दोघा तिघाला केलं का. केलं की आता आबाला केले, मला तात्याला आहे. सगळ्यांना केलंय. मग एक हाती सगळे ओके करून घेतलंय. मेंढ्या पण मिठ्याला बनवायचं नाद वय असलं म्हणजे पडती जाय घर का. बरं आहे ना ते काय नाही ते काय जाऊ. जिकडं तिकडं पडली तर गाय आपल्या ती शिकडच राहिल्या होत्या. काय तेच गाया राहिले तारत राहिले बाबा. ठीक आहे. तारत राहिल्या. तारत कोणाकोणतरी शिरल्यात या. मग येता जे आहे ना मग आम्हाला लय त्रास पडला. त्रास निघा ना मोबाईल. ऊन पण लय लागतंय. बारीक हे काय उन्हाचा बाबा वाजले. हा हा काय लय जीवन बेकार आहे. हे आपणच केलं नाही दुसरं नाही कोण करणार. नाही करणार कोण. आता काय आज आपण सवय लावली करायचं आपलं माग काय करतो. लक्ष नाही ठेवले गाडी घोड्यावर जाते आडवं जाणं. बघा आता ही पपई रानातली पपई
आता हिला काय झालं, पान नाही, पाणी नसल्यामुळं गळायला लागली पपया. पाणी नाही त्याला ते रानटी पपई पपया किती आले लय मोठे होतील का नाही. आता पाऊनामुळे काय होते तिला, पाणी नाही, सुकली. सुकली, ऊन लई लागायला लागलं. आता हे काय झालं, पपयांना बकऱ्याने भरपूर खाल्ली, लय पिकली होती, अजून लय पिकली. रानात असल्यामुळं काय एवढा माणसाचा येत नाही रानात माणसं. रानात लय बोराने भरली बोर. मिठ्या पण अशा बोरं खाऊन निहार उभ्या राहिल्या. बोराला काय झालं, मिठ्या डोंगरात कोणाच्या येत नाही था. पिकलेली बोर, पिकलेली बोर ती गळ लागला ती आख्या पडल्या. नानाने पण बोर लय खाल्ली मग अशी. लय खाल्ली, लय जोडली त्याला, हा जोडली पण जोडली. आता मिठ्या पण काय झालं, काय तिकडे इथं. आणि झाडी बघा, पहिल्या झाडीत वाघ आलता. वाघ होता नाही झाडी, वाघाने इथल्या लोकांच्या लय शेळ्या खाल्ल्या. शेळ्या लय खाल्ली. तर शेळ्या गुरं बिरं काय म्हशी रानात चराय आल्या की हल्ला इकडं तिचा. रान लय मोठे जंगल आहे. तर ते काय झालं मग, त्याच्यावर बंदी आणली. शेळ्या बिळ्याकडून म्हशी बिशी बंदी आणली. त्यामुळं आता काय झालं, ते गेला पळून, मग त्याला काहीच गावाना.